नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी स्नेहमध्ये स्वामींच्या सर्व प्रिय भक्तांचे अत्यंत मनपूर्वक स्वागत. आज आपण जाणून घेणार आहोत श्रीपाद श्रीवल्लभ कोण होते आणि त्यांना दत्त अवतारातील पहिले अवतार का मानले जाते. दत्त संप्रदायाच्या परंपरेनुसार भगवान दत्तात्रेयांनी धर्मसंस्थापनेसाठी विविध अवतार धारण केले. त्यापैकी प्रथम अवतार म्हणून श्रीपाद श्रीवल्लभ यांचा उल्लेख केला जातो. परंपरेनुसार त्यांचा जन्म आंध्र प्रदेशातील पिठापूर येथे आपळराज आणि सुमती माता यांच्या पोटी झाला. त्यांच्या चरित्राचे वर्णन श्री गुरुचरित्र आणि श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत यांसारख्या ग्रंथात आढळते. बालपणापासूनच त्यांच्यात विलक्षण आध्यात्मिक तेज, करुणा आणि ज्ञान प्रकट झाले असल्याचे ग्रंथात वर्णन आहे. वयाच्या 16व्या वर्षी त्यांनी गृहत्याग केला आणि अनेक पवित्र क्षेत्रात भ्रमण केले. कुरवपूर हे त्यांच्या कार्याशी निगडीत अत्यंत महत्त्वाचे स्थान मानले जाते. त्यांच्या जीवनातून गुरुसेवा, श्रद्धा, दया आणि नामस्मरण यांचे महत्त्व अधोरेखित होते. आजच्या धावपळीच्या जीवनात श्रीपाद श्रीवल्लभ यांचे चरित्र आपल्याला संयम, श्रद्धा आणि गुरुसेवेचं महत्त्व शिकवते. त्यांचे जीवन केवळ चमत्काराचे वर्णन म्हणून न पाहता आध्यात्मिक मार्गदर्शन म्हणून समजून घेणे अधिक महत्त्वाचे आहे. पुढील भागात आपण श्रीपाद श्रीवल्लभ यांचा जन्म कसा झाला, ग्रंथांमध्ये काय वर्णन आहे हा विषय सविस्तर पाहणार आहोत. हा व्हिडिओ जर तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर तो इतर दत्तभक्तांपर्यंत नक्की पोहोचवा. श्री स्वामी समर्थ.